विमलाची दोन मुलं अर्जुन आणि अरुण चांगले पैसे कमवत होते. त्यांचं लग्नही झालं होतं आणि सुना आल्यावर घराची विभागणी झाली होती. दोघी सुनांनी आपापली वेगळी चूल मांडली. घराचे 3 भाग झाले. अर्जुन शीतल बरोबर एका भागात राहत होता. अरुण आपली बायको उर्मिला बरोबर दुसऱ्या भागात राहत होता. तर त्याचे आई वडील आणि बहीण तिसऱ्या भागात राहत होते. सखाराम आणि विमलाने खूप कष्टाने आपल्या मुलांना वाढवलं होतं. हे काय झालं ग विमला? आपल्या म्हातारपणी मुलं आपल्याला सांभाळतील असं वाटलं होतं, पण लग्नानंतर त्यांनी घरच वाटून घेतलं. काय करणार आता? कलियुग आहे कलियुग. आताही आपल्याला काम करूनच पोट भरायला लागतंय. त्यांची मुलगी पायल म्हणते, आई बाबा, माझ्यामुळे तुम्हाला दोघांनाही त्रास होतोय ना? नाही ग पोरी, त्रास कसला? तू तर आमची लाडकी आहेस. तुझं एकदा लग्न झालं ना की मग आम्ही आरामात मरायला मोकळे. असं का बोलताय बाबा? मग काय बोलू पोरी? तुझ्या लग्नासाठी तर माझ्याकडे फुटकी कवडी पण नाहीये. सगळा पैसा त्या दोघांच्या शिक्षणातच खर्च झाला. हो ना हो. वाटलं होतं की त्या दोघांना नोकरी लागली की मग बहिणीचं लग्न तेच करतील. करावं तर लागेलच. नाहीतर काय माझी पोर आयुष्यभर अशीच राहील का? मी त्या दोघांशीही बोलणार आहे. बोलणं झाल्यावर विमला स्वयंपाक करायला गेली. दोघी सुनांच्या किचनमधून चिकन आणि पनीरचा वास येत होता. विमलाने केवळ पोळ्या केल्या होत्या. तिघांनीही ती पोळी गुळाबरोबर खाल्ली आणि झोपून गेले. विमलाची दोन्ही मुलं एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करत होते. सकाळी त्यांना लवकर ऑफिसला जावं लागायचं, म्हणून सखाराम त्यांच्या घराबाहेर बसला. सखारामला आपल्या दोन्ही मुलांच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती. त्याचा मोठा मुलगा अर्जुन बॅग घेऊन बाहेर आला आणि वडिलांना म्हणाला, तुम्ही? अर्जुन, मला तुझ्याशी बोलायचं होतं. अरुणशी बोला तुम्ही, मी ऐकेन त्याच्याकडून. एवढं बोलून अर्जुन निघून गेला. 5 मिनिटांनी अरुण बाहेर आला. अरुण बाळा, 2 मिनिटं थांब, मला जरा बोलायचंय. तुम्हाला दिसतंय ना मी घाईत आहे ते? आत्ताच बोलायचंय का तुम्हाला? मी आत्ता नाही बोलू शकत. अरुण त्यांचं बोलणं न ऐकताच निघून गेला. सखारामने विमलाला हे सगळं सांगितलं. तुम्ही दोघं माझ्या लग्नाची काळजी करू नका. नशिबात असेल ना तर ते आपोआप होईल. आणि पायलचं म्हणणं खरं ठरलं. पायलच्या नशिबात असाच एक मुलगा होता. पायल कॉलेजला जात होती. तिथेच एका मुलाने तिला पसंत केलं होतं. त्याचं नाव अनुराग होतं. अनुराग पायलला म्हणाला, पायल, तू माझ्याशी लग्न करशील? हो अनुराग, पण तुझ्या घरचे लोक मला स्वीकारतील का? हो, का नाही? मी आजच त्यांच्याशी बोलतो. अनुरागच्या घरचे खूप चांगले होते. ते लगेच या लग्नासाठी तयार झाले आणि पायलला बघायला गेले. अनुरागची आई म्हणाली, आम्हाला पायल खूप आवडलीये. आमच्या अनुरागलाही चांगली नोकरी मिळालीये. तीही अमेरिकेत. पुढच्या महिन्यात तो तिकडे जाईल. त्याआधी आम्हाला त्याचं लग्न करायचंय. 3 दिवसात एंगेजमेंट करूया आणि पुढच्या आठवड्यात लग्न. हो हो, नक्की, असंच करूया. चालेल. सखारामने कसलाही विचार न करता एंगेजमेंट आणि लग्नाला होकार दिला. 3 दिवसात एंगेजमेंट होणार होती, पण सखारामकडे मात्र पैसे नव्हते. हे काय केलं तुम्ही? 3 दिवसात साखरपुडा कसा होणार? विमला, तुला कळत नाहीये. एवढा चांगला मुलगा, माणसंही चांगली आहेत, मग कशाला आपल्या हातून हे घालवायचं? पण एंगेजमेंटसाठी सोन्याची अंगठी लागेल. ती कुठून आणणार आपण बाबा? अर्जुन आणि अरुणशी बोलायला पाहिजे. तेव्हाच अर्जुन आणि अरुण आपापल्या बायकांना घेऊन तिथे आले. आमच्याशी बोलून काही होणार नाहीये बाबा. आम्ही पैसे देऊ शकत नाही. हो ना? आणि हे ठरवायच्या आधी आम्हाला विचारलं होतं का? विचारायलाच आलो होतो पोरांनो त्या दिवशी, पण तुमच्याकडे वेळ कुठे आहे? या एंगेजमेंटसाठी आम्ही एकही पैसा देणार नाही. हं? हो हो, का द्यायचे पैसे? पैसे काही झाडाला लागतात? असं नका बोलू रे तुम्ही. तुमच्या मदतीशिवाय पायलचा साखरपुडा कसा होईल? लग्न कसं होईल? सीमा आणि रेखाने अरुण आणि अर्जुनचे कान भरले होते. त्या दोघींची इच्छाच नव्हती की पायलचं लग्न होऊन तिने अमेरिकेला जावं. सीमा आणि रेखाने मिळून एक प्लॅन बनवला. रेखा, आपल्याला काहीही करून हे लग्न मोडायला लागेल. पायलचं लग्न जर त्या मुलाशी झालं तर आपण त्यांचा छळ नाही करू शकणार. हो हो, ती श्रीमंत होईल आणि आपल्यावरच रोख गाजवेल. आपण हे होऊच द्यायचं नाही. गरिबांनी गरीबच राहावं. भाऊजींना सांग एकही पैसा देऊ नका म्हणून. दोघींच्या प्लॅननुसारच सगळं काही होत होतं. पण त्या दोघींना कल्पनाच नव्हती की जगात चांगली माणसंही असतात. एक दिवस अजून जातो. सकाळी सकाळी अनुराग आणि त्याची आई काही नातेवाईकांना घेऊन येतात.
विमला विहीणबाईंच्या पायाशी बसून म्हणते, माफ करा आम्हाला, आम्ही एका अंगठीची सुद्धा व्यवस्था करू नाही शकलो. आपल्या होणाऱ्या सासूला असे आईचे पाय पकडलेले बघून अनुरागला खूप वाईट वाटलं. काय झालं? विमलाने त्याला सगळं सांगितलं. सगळं ऐकल्यावर अनुरागची आई म्हणाली, अच्छा, एवढीच गोष्ट आहे ना? हे तर तुम्ही आम्हाला तेव्हाच सांगायचं ना. आमची हिंमतच नाही झाली. काही हरकत नाही. एंगेजमेंट अंगठीने नाही तर मनापासून होते. अनुराग, तू जाऊन एक अंगठी घेऊन ये. हो आई, आत्ता जातो. अनुराग लगेच गेला आणि एक सोन्याची अंगठी घेऊन आला. मग त्याची एंगेजमेंट झाली आणि अनुरागच्या आईने लग्नाचा सगळा खर्च तेच करणार असल्याचं सांगितलं. सीमा आणि रेखाने याचा विचारही केला नव्हता. पायल आपल्या दोन्ही वहिन्यांकडे लग्नाची पत्रिका घेऊन गेली. हे घे वहिनी, लग्नाची पत्रिका. लग्नात खूप छान जेवण आहे. मग पायलचं लग्न धूमधडाक्यात होतं. गरीब नंदेला श्रीमंत घरची सून झालेलं बघून सीमा आणि रेखाला खूप ईर्ष्या वाटत होती, पण त्या काहीच करू शकल्या नाहीत. आणि मग पायलच्या सुखी आयुष्याची सुरुवात होते. सुहानी, कुठे आहेस? लवकर मला माझा लॅपटॉप दे, मला ऑफिसला जायचंय. हो हो, आलेच. हे घ्या तुमचा लॅपटॉप. नीट जा आणि संध्याकाळी लवकर घरी या. हो हो, लवकर येतो. बाय. एवढं बोलून गौरव आपली बायको सुहानीच्या कपाळावर किस करतो आणि घराबाहेर पडतो. तो जाताच सुहानी सुद्धा आपल्या घरकामात बिझी होते. सुहानी घरातलं काही सामान ठेवायला स्टोअर रूम मध्ये जाते, जिथे तिची नजर गौरव आणि नैनाच्या एंगेजमेंटच्या फोटोवर पडते. सुहानी त्या फोटोला बघून विचार करते. नैना आपली बेस्ट फ्रेंड सुहानीला आपल्या बॉयफ्रेंडला भेटवण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन येते. तेव्हा सुहानी नैनाला म्हणते, नैना यार, कुठे आहे तुझा गौरव? अजून त्यांचे चरण स्पर्श या रेस्टॉरंटला लागलेले नाहीयेत. अगं, येतच असेल. जरा थांब, मी कॉल करते त्याला. एवढं बोलून नैना त्याला कॉल करायला लागते. तेव्हाच गौरव तिथे फुलांचा बुके घेऊन येतो आणि नैनाला देत म्हणतो, सॉरी स्वीटहार्ट, मला जरा लेट झाला. रस्त्यात गाडी खराब झाली, मग कॅब बुक करून यायला लागलं, म्हणून मला उशीर झाला. सॉरी. इट्स ओके. आम्ही पण आत्ताच आलोय. खोटं बोलतीये ही. 1 तासापासून वाट पाहतोय. सुहानी, उगाच काही बोलू नकोस. गौरव, ही माझी बेस्ट फ्रेंड सुहानी. हॅलो सुहानी. मला भूक लागलीये. आपण काही ऑर्डर करायचं का? हो हो, बिलकुल. असं बोलून गौरव वेटरला बोलावतो आणि ऑर्डर देतो. सुहानीला गौरव पहिल्या भेटीतच खूप आवडतो. ती डोळे भरून त्याला बघतच राहते. थोड्या वेळाने सगळेजण जेवण करून निघतच असतात. तेव्हा गौरव म्हणतो, नैना थांब, मी जे तुझ्यासाठी घेऊन आलो होतो ते तर द्यायलाच विसरलो. हे घे, प्लॅटिनमची गळ्यातली चेन. तुला हवी होती ना? वाव, ही तर किती छान आहे. तुझ्यापेक्षा तर कमीच छान आहे. बरं, नीट जा आणि पोचल्यावर कॉल कर. आणि तुम्हाला भेटूनही छान वाटलं सुहानी. बाय. एवढं बोलून गौरव तिथून निघून जातो. नैना आणि सुहानी आपापल्या घरी जातात. काही दिवसातच नैनाच्या घरचे लोक आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख काढतात. लग्नाचं शॉपिंग आणि इतर छोट्या मोठ्या फंक्शनच्या वेळी बऱ्याचदा सुहानी आणि गौरवची भेट व्हायची आणि मग सुहानी त्याच्या प्रेमातच पडते. सुहानी एवढा सगळा विचार करून त्या फोटोला तसंच स्टोर रूम मध्ये ठेवून बाहेर येऊन स्वतःशीच बोलते, नाही नाही, जे आजपर्यंत नाही झालं ते आता नाही होणार. गौरवला कधीही माझं सत्य कळणार नाही की त्याची बायको होण्यासाठी मी खूप काही केलंय आणि फायनली मला ते मिळालंय जे मला हवं होतं. सुहानी असं बोलतच होती तेव्हाच तिची सासू मला तिथे येऊन म्हणते, अगं सुहानी, काय झालं? एकटीच अशी काय बडबडतीयेस? नाही नाही आई, काही नाही. तुम्ही आलात का मंदिरातून? चहा आणू तुमच्यासाठी? हो, आणि जरा खारी पण आण. हो आई, आणते. असं बोलून सुहानी किचनमध्ये जाते. चहा बरोबर खारी आणून ती सासूबाईंना देते. चहा पिऊन मला म्हणते, चहा छान झालाय. आता स्वयंपाक पण लवकर उरकून घे, तोवर मी जरा माझ्या खोलीत आराम करते. तू तुझं सगळं काम संपवून घे. हां, ठीक आहे आई, तुम्ही आराम करा, मी सगळं काम करीन. एवढं बोलून सुहानी कामाला लागते. तेव्हा किचनमध्ये काम करता करता सुहानीचा आत त्या सुरीने कापला जातो आणि रक्त यायला लागतं. ते रक्त पाहून सुहानी विचार करू लागते. सुहानीच्या डोक्यात गौरवशी लग्न करण्याचं भूत शिरलेलं होतं. एका रात्री बेडवर झोपलेली असताना सुहानी मोबाईलमध्ये गौरवचा फोटो पाहते आणि त्याच्याशीच बोलू लागते. गौरव, तुला माहित नाही मी तुझ्या किती प्रेमात पडलीये ते. तू नैनाची जशी काळजी घेतोस
तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करतोस ना, ते सगळं मला पाहिजे. मग त्यासाठी मला माझ्या मैत्रिणीला या दुनियेतून टाटा बाय बाय पण करायला लागलं तरी चालेल. मी आता मागे हटणार नाही. मला तुझीच बायको व्हायचंय. जसजसे नैना गौरवच्या लग्नाचे दिवस जवळ आले होते तसतसा सुहानीचा वेडेपणा जास्तच वाढत होता. असंच लग्नाच्या काही दिवस आधी सुहानी नैनाला आपल्या घरी बोलवते. सुहानी, काय झालं? तू अचानक मला इथे घरी का बोलावलंस? काही प्रॉब्लेम आहे का? नैना, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हो हो, बोल ना, काय झालं? नैना, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. एवढं की मी त्याच्या प्रेमासाठी काहीही करू शकते आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माझं आणि त्याचं लग्न व्हावं. पण काय सुहानी, बोल ना. पण कोणीतरी आहे जे माझ्या या प्रेमाच्या आड येतंय. कोण आहे सुहानी? मी बोलू का त्याच्याशी? सांग. दुसरं कोणी नाही माय डिअर फ्रेंड, ती तूच आहेस. तुला माहितीये मी कोणावर प्रेम करते? गौरववर. आणि त्याच्याशी लग्न हा माझा हट्ट आहे. त्यामुळे आता वेळ आलीये तू या दुनियेला टाटा बाय बाय करण्याची. नैना सुहानीला काही बोलण्याच्या आधीच सुहानी एका धारदार चाकूने नैनावर वार करते आणि नैना बिचारी तिथेच मरण पावते. त्यानंतर सुहानी नैनाचा देह घरातल्याच गार्डनमध्ये पुरून टाकते आणि नैनाच्या कारला एका दरीपर्यंत घेऊन जाते आणि तिथून तिची कार खाली ढकलून देते. त्यानंतर सुहानी पोलिसांना स्वतःहून फोन करून तिथे बोलावून घेते. नैनाच्या घरवाल्यांना आणि गौरवला जेव्हा नैनाच्या ऍक्सिडेंटची बातमी कळते तेव्हा सगळेजण त्या ठिकाणी पोहोचतात आणि पोलिसांच्या तपासणीत जेव्हा नैनाची बॉडी मिळत नाही तेव्हा नैनाच्या केसला ऍक्सिडेंट आणि घातपात म्हणून फाईल बंद केली जाते. नैनाच्या मृत्यूनंतर सहानुभूती दाखवण्यासाठी मी गौरवच्या जवळ आले आणि त्याच्याशी लग्न केलं. त्याला धोका देऊन त्याची बायको झाले. माझा आनंद मिळवण्यासाठी मी कोणाला धोका दिला तर काय झालं? आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी जर काही करावं लागलं तर ते चुकीचं नसतं. मी जे केलं ते अगदी बरोबर होतं आणि मी आता कोणालाच काही सांगणार नाही. सुहानी असा विचार करतच होती तेवढ्यात गौरव तिथे येतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं सुहानी? तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही. काय काय कळालं तुम्हाला? मी तर काहीच लपवलं नाही तुमच्यापासून. तुम्ही कशाबद्दल बोलताय नेमकं? हेच ग की आज संडे आहे यार. आज ऑफिसला सुट्टी आहे आणि मी उगाच तयार होऊन ऑफिसला निघालो. थोडा पुढे गेलो आणि मग लक्षात आलं. मग परत आलो. अगं पण तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला एवढा? काही नाही, मी खूप प्रेम करते तुमच्यावर. मी पण खूप प्रेम करतो डार्लिंग. चल आता तयार हो, आपण बाहेर फिरायला जाऊया. सुहानी लगेच तयार होते आणि दोघेही बाहेर फिरायला जातात आणि सुहानी असा धोका देऊन गौरवची पत्नी झाल्याचं सत्य कोणालाच कळत नाही. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.